म्हसवड परिसरात घडलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसात उलगडा करण्यात म्हसवड पोलिसांना यश आले आहे। या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून चोरीस गेलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान म्हसवड येथील हॉटेल नानात समोर पार्क केलेली बजाज कंपनीची काळ्या रंगाची प्लॅटिना मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती। मोटारसायकलचा क्रमांक MH45U 5655 असून तिची अंदाजे किंमत 50,000 रुपये होती। या प्रकरणी सुशांत सुरेश देवकते राहणार काळंबवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। फिर्यादीनुसार ही मोटारसायकल त्यांचे मित्र संतोष महादेव सूळ यांच्या मालकीची होती आणि कामानिमित्त ती वापरण्यासाठी आणली होती। तक्रार दाखल होताच म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 164/2026 भारतीय न्याय संहिता अर्थात BNS कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून विविध तांत्रिक माहिती, गोपनीय बातमीदार आणि स्थानिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला। या तपासादरम्यान किशोर शहाजी चव्हाण वय 36 वर्षे राहणार हिंगणी तालुका माण जिल्हा सातारा याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीस गेलेली बजाज प्लॅटिना मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे। म्हसवड पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे वाहन चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला असून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे। सदर कारवाई म्हसवड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली असून पुढील तपास सुरू आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।